बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। नाशिकचा पालकमंत्री ठरत नसल्यानं जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा आराखडा हा रखडलाय। पालकमंत्री निश्चित होत नसल्यानं अर्थमंत्री अजित पवारांनी स्वतः आज ऑनलाईन डीपीडीसीची बैठक बोलावली आहे। जिल्ह्यातील सर्व आमदार आणि अधिकाऱ्यांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्यात। दुपारी 3:30 वाजता ही ऑनलाईन बैठक होणार असल्याचं कळतंय। शिवसेनेकडून पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेले दादा भुसे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईन हजेरी लावणार आहेत। दरम्यान या बैठकीत पालकमंत्री पदाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, आज अजित पवारांनी स्वतः ही ऑनलाईन डीपीडीसीची बैठक बोलावली। या बैठकीत नेमकी काय चर्चा होऊ शकते किंवा पालकमंत्री पदाबाबत काही निर्णय होऊ शकतात का? दीपाली, आपण जर बघितलं तर जानेवारी महिन्यामध्ये पालकमंत्री पदाची यादी ही जाहीर झाली होती। त्यामध्ये नाशिकसाठी भाजपच्या गिरीश महाजन यांचं नाव हे यादीमध्ये आलेलं होतं, तर रायगडमध्ये आदिती तटकरे यांचं पालकमंत्री म्हणून नावाची घोषणा ही करण्यात आली होती। त्यानंतर कुठेतरी महायुतीमध्ये अंतर्गत वाद जे आहे ते समोर आलेले होते आणि काही दिवसातच या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती ही देण्यात आली होती। 26 जानेवारीचं देखील आपण झेंडावंदन जर बघितलं तर गिरीश महाजन तर तिकडे आदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडावंदन जे आहे ते पार पडले होतं। मात्र त्यानंतर सर्वांचं लक्ष हे लागलेलं होतं की आता पालकमंत्री पदासाठी नक्की घोषणा जी आहेत पालकमंत्री पदाची ती कधी होणार आहेत। आपण नाशिकमध्ये जर बघितलं तर भाजपकडूनच गिरीश महाजन, राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे, तर शिवसेना शिंदे गटाची दादा भुसे हे तिघही जण या पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। रायगडपेक्षा जर आपण खास करून बघितलं तर नाशिकसाठी पालकमंत्री पद का महत्त्वाचं आहे, हे पालकमंत्री पदासाठी एवढी रस्सीखेच का सुरू आहेत याकडे आपण जर बघितलं तर आपण 26 आणि 27 2026 आणि 27ला नाशिकमध्ये कुंभमेळा हा पार पडणार आहे। त्यामुळे पालकमंत्री पद जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। यासोबतच आगामी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुका या येऊन ठेपलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी कोणाचं नाव हे घोषित होते, कोणाची वर्णी लागणार, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा भाजपकडे कोणाकडे पालकमंत्री पद जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अनेक दिवस हे उलटून गेले आहेत, मात्र अजूनही पालकमंत्री हे निश्चित झालेले नाही। त्यामुळे डीपीडीसीची बैठक देखील रखडलेली आहेत। आपण जर बघितलं तर जवळपास 3 ते 4 जिल्हे सोडले तर सर्वच जिल्ह्यामध्ये डीपीडीसीचा जो वार्षिक आराखडा आहे 25 आणि 26 सालचा तो देखील मंजूर हा झालेला आहे। मात्र हे जे नाशिक असेल, रायगड असेल याबाबतचा निर्णय होत नाहीये, त्याबाबतची डीपीडीसीची बैठक ही होत नाहीये आणि अखेर ही सर्व परिस्थिती बघता अर्थमंत्री अजित पवार यांनीच पुढाकार हा घेतलेला आहे आणि आज त्यांच्या अध्यक्षतेखालीच ऑनलाईन बैठक ही होणार आहे। दुपारी 3:30 वाजता या बैठकीसाठी आमदार असतील किंवा इतर जे अधिकारी आहेत त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक असलेले मंत्री दादा भुसे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईन हजर राहतील, तर राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले माणिकराव कोकाटे हे प्रत्यक्षपणे अजितदादांसोबत मुंबईतून या बैठकीमध्ये उपस्थिती लावणार आहेत। यामध्ये आपण बघितलं तर गिरीश महाजन हे खरं तर जळगावचे जिल्ह्यातील नेते आहेत। त्यामुळे गिरीश महाजन आजच्या बैठकीमध्ये हजेरी लावतात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच आता डीपीडीसीची ही बैठक होणार आहे, त्यामध्ये वार्षिक आराखडा जो आहे त्यावरती देखील चर्चा होणार आहेत आणि यामध्येच आता नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत देखील काही निर्णय होतो का किंवा याबाबत आमदार असतील किंवा इतरांना काही विचारणा केली जाते का, आणि हे सर्व बघता नाशिक रायगडचं पालकमंत्री नक्की ठरणार तरी कधी हाच प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होतोय। नक्कीच धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।